या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा तसेच कंबाईन परीक्षेसाठी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न, त्यामध्ये राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी लिहिलेले महत्त्वाची पुस्तके याबद्दल चर्चा करणार आहोत. तर बघा, बऱ्याच वेळेस MPSCच्या परीक्षेमध्ये मेन नेते तसेच अधिकारी यांनी लिहिलेले पुस्तक यावर प्रश्न विचारला जातो. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, पहिलं पुस्तक आहे द्रौपदी मुर्मू यांनी लिहिलेलं विंग्स टू आवर होप्स व्हॉल्यूम 2. द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहे, त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर बघा, द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? तर बघा, विंग्स टू आवर होप्स व्हॉल्यूम 2 हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संघातील मानवी व्यवस्थापन हे त्यांच्या RSSवर लिहिलेलं पुस्तक आहे. नितीन गडकरी यांनी कोणतं लिहिलं? तर संघातील मानवी व्यवस्थापन. त्यानंतर डॉक्टर मनसुख मांडविया यांनी फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक लिहिलेलं आहे. केंद्रीय मंत्रीच आहेत डॉक्टर मनसुख मांडविया यांनी फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, शशी थरूर, काँग्रेसचे जे नेते आहेत शशी थरूर यांनी आंबेडकर अ लाईफ अँड द सेज टू रिमेडायझिंग हिंदुइझम. इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. आंबेडकर ए लाईफ अँड द सेज टू रिमाइंडिंग हिंदुइझम हे पुस्तक शशी थरूर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, भाजपाचे नेते राम माधव यांनी द न्यू वर्ल्ड हे पुस्तक लिहिलेलं आहे. राम माधव यांनी द न्यू वर्ल्ड हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, मणिशंकर अय्यर हे एक लेखक आहेत, त्यांनी अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर अमिताभ कांत यांच्या पुस्तकावर बऱ्याच वेळेस MPSCने प्रश्न विचारले गेलेले आहेत. अमिताभ कांत यांचं हाऊ इंडिया स्केल्ड माउंट G20 हे पुस्तक बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हाऊ इंडिया स्केल्ड माउंट G20. त्यानंतर बघा, सुभाषचंद्र गर्ग नो मिनिस्टर हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, उर्जित पटेल RBIचे जे माजी गव्हर्नर यांनी लिहिलेल्या पुस्तकावर देखील प्रश्न विचारलेला आहे MPSCने यापूर्वी. उर्जित पटेल RBIचे माजी गव्हर्नर आहे, त्यांनी द ग्रेट सँक्शन हॅक हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत. आनंदीबेन पटेल त्यांनी चुनौतियाँ मुझे पसंद है हे पुस्तक लिहिलेलं आहे. आनंदीबेन पटेल यांनी चुनौतियाँ मुझे पसंद हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, अरुण गौरी माजी केंद्रीय मंत्री अरुण गौरी यांनी द न्यू आयकॉन हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, के शैलजा केरळच्या ज्या माजी मंत्री आहेत के शैलजा यांनी माय लाईफ ॲज ए कॉम्रेड हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर बंडारू दत्तात्रय हरियाणाचे राज्यपाल यांनी जनता की कहानी मेरी आत्मकथा हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर बघा, याच्यामध्ये इम्पॉर्टंट कोणते आहेत? तर बघा, द्रौपदी मुर्मू यांनी लिहिलेलं, तसेच नितीन गडकरी यांनी लिहिलेलं, त्यानंतर शशी थरूर यांचे पुस्तक, त्यानंतर अमिताभ कांत यांचे पुस्तक, उर्जित पटेल यांचे पुस्तक, एवढे पुस्तकं आहेत. 4 पुस्तके महत्त्वाची आहेत, ज्यावर प्रश्न येणे अपेक्षित आहे. तरी तुम्ही ही पुस्तकं तोंडपाठ ठेवावी.